किस तो कामला ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्ग वरती होणार आहे। आता सॉन्ग कोणतं आहे, कसं आहे ते तुम्हाला आपल्या थोडं समोर प्रिव्ह्यू मध्ये बघायला मिळणारच आहे। सॉन्ग तर एकदम जबरदस्त झालेल्या सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त युनिक आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप करायचं नाही मित्रांनो। जर व्हिडिओ स्किप केला तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाही, कारण जर आजचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये 2 सिक्रेट ट्रिक्स आहेत, जेणेकरून जो आपला व्हिडिओ आहे तो ॲक्युरेट आणि बरोबर होणार आहे। जर त्या तुम्ही सिक्रेट ट्रिक मिस केल्या तर तुमचा व्हिडिओ आहे ते बरोबर होणार नाही। त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आजचं आपण जितकं पण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, प्रीसेट तर नाही बट मटेरियल यूज केलंय, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तिथून जाऊन एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घ्या। बाकी टेलिग्राम सुद्धा नक्की जॉईन करा। जर तुमच्याकडे कॅपकट सध्या आता कॅपकटचा खूप इश्यू येत आहे नेटवर्क एररचा, ते सुद्धा आपण फिक्स केला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। कॅपकट प्रो दिलेला आहे, आज सगळेच दिले, तिथून जाऊन फ्री मध्ये डाउनलोड करून घ्या। बाकी मटेरियल सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो। आता टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून? आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथून जाऊन एकदम फ्री मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचे, प्लस व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करायचे। तर मित्रांनो, चला कुठल्याही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी तुझ्यात कामला एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर भावांनो, आपण आपल्या फोनच्या मेन स्क्रीनवरती आलेलो आहोत। आता विषय काय, आपल्याला कॅपकट लागणार आहे। कॅपकट म्हणजे काही जास्त काही मोठी गोष्ट नाही आजकालच्या जमान्यामध्ये, तुम्हाला कुठे फ्रीमध्ये भेटून जातं, जास्त करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल, त्यामुळे काही लोड घ्यायचा नाही। आणि विषय कसा, कॅपकटला तर VPNची गरज लागत नाहीये, काहीच लागत नाही। जर लागले तरी पण पॉक्स VPN तुम्ही यूज करू शकता, कारण मी पण पॉक्स VPN यूज करतो। ओके, लागली तरच, नाही लागली तर मी आहेच। ओके, कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो समोरच्या स्टेप काय आहेत ते। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही। हे बघा, कॅपकटचा अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे। सिंपली त्यांनी व्हिडिओवरती क्लिक करायचं, आणि व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं। तुम्हाला मी 23 सेकंदाचा बीट्सचा व्हिडिओ दिला असेल, हा बीट्सचा व्हिडिओ। जर काही बॅकग्राऊंड व्हायचे तर त्यामुळे सारे हॉस्पिटलमध्ये आहे, त्या हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा मी रेकॉर्डिंग करत आहे, त्यामुळे काय तितकं ऍडजस्ट करा। ओके, हे बघा आपला बीट्सचा व्हिडिओ आहे। हे बघा, आय थिंक हा बीट्सचा व्हिडिओ नाही, दुसरा बीट्सचा व्हिडिओ आपण चेंज करून घ्या, काय अडचण नाही। ते कसं मागं पुढे होत राहतं थोडंफार। बीट्सचा व्हिडिओ हा असेल, आय थिंक, सॉरी, हा ओके, हा असेल बीट्सचा व्हिडिओ 100%। तर हा आहे बघा, हा आहे बीट्सचा व्हिडिओ, सिंपल अशा प्रकारे। आता काय करायचं, खाली थोडं स्क्रॉल करते, एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा, ऑडिओ आहे तर ते आपलं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला। हे बघा, अशा प्रकारे। ओके, यामध्ये आपले बीट्स ऍड करायचे, त्यासाठी सॉन्गवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्क्रॉल करून एक ऑप्शन आहे बीट्सच्या ऑप्शनवरती यायचं आहे। इथं आपले बीट बघायचे, हे बघा, इथं असणार आहे पहिला बीट। ओके, हे बघा, जिथं बीट नाव आहे ते आपला बीट असणार। ओके, एवढं लक्षात घ्यायचं आहे। बाकी कोणाला काही अडचण पण जास्त कमेंट होगा। इथं एक बीट आहे। ओके, ही पॅक जायला नाही पाहिजे, बट पॅक जातं ही ना, बघत आपण। हे बघा, इथं एक बीट आहे त्याच्यात। तर मग एक मिनिट आपण कट करून परत ऍड करू, काहीच अडचण नाही, काही त्यात होत राहतं एखाद्या वेळेस। हे बघा, आपण परत बघूया ऍड करून। इथं कुठं आहे का बीट? इथं आहे बीट समोर, इथे आहे। ओके, इथं आहे बीट, या अशा प्रकारे थोडं समोर यायचं आहे, इथं एक बीट असेल। ओके, काय करा गाईज, तुम्ही जे आपले बीट नाव आहे त्या बीटनुसार बीट ऍड करून घ्या। आता मी दाखवत बसलो, खूप टाइम जाणार आहे, मी पण हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मला पण जास्त बोलता येणार नाही, त्यामुळे ऍडजस्ट करीत का व्हिडिओ, काय म्हणाल काय एवढे बीट्स ऍड करून। तुम्हाला काही अडचण होते पण जास्त कमेंट ठोका, तर आपण डायरेक्ट ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन कशी ऍड करायचं ते तुम्हाला दाखवतो। ओके,
तर मित्रांनो आपण आपलं व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. सिंपल असा एक नंबरचा फोटोवरती क्लिक करायचे. खाली ॲनिमेशनवरती यायचं. ॲनिमेशनवरती आल्यानंतर कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे. ट्रेंडिंगवरती आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशनवरती यायचं. याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, त्याला लेफ्ट, याला राईट, समोरच्या फोटोला सुद्धा राईट ॲड करावं लागणार. ओके, सॉरी लेफ्ट ॲड करावं लागणार. लेफ्ट राईट लेफ्ट. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं. मोठ्या ॲनिमेशनवरती यायचं. इनवरती यायचं. ट्रेंडिंगवरती यायचं. एक तुम्हाला ट्रेंडिंगवरती क्रॉस ओपन नावाचा इफेक्ट सर्च मारायचा. क्रॉस ओपन. ओके, क्रॉस ओपन सर्च मारूया. हे बघा, आपण क्रॉस ओपन नावाचा एक ॲनिमेशन सर्च मारून बघूयात, इथे येऊन जाईल. एक नंबरला एक क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. बाकीची लेंथ 1.7 सेकंड ठेवायची आहे. ओके, थोडं समोर यायचं आहे, म्हणजे अर्धा सोडून द्यायचं. 1.7 सेकंड सोडली, याच्या समोर डायरेक्ट फोटोपाशी यायचं. ॲनिमेशनवरती यायचं. परत कॉम्बोवरती यायचं. इथे आपल्याला एक ॲनिमेशन आपल्याला सर्च मारावं लागणार आहे. आय थिंक इथं नाही येणार, न्यू ॲनिमेशन आहे. ओके, बघा सर्च मारून आपण इनव्हेरिजन कॉर्नर. ओके, ही बघा, ही आहे इनव्हेरिजन कॉर्नर. हा जो आहे हा ॲड करून घ्यायचा ॲनिमेशन. ओके, इनव्हेरिजन कॉर्नर. ओके, हा ॲड करून घ्यायचा आहे. बॅकला यायचं. बाकीची लेंथ फुल ठेवून घ्यायची. समोरच्या फोटोपाशी यायचं. समोरच्या फोटोपाशी आल्यानंतर परत ॲनिमेशनवरती यायचं. इनवरतीच थांबायचं. व्हायब्रेशनवरती अनफोल्ड नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटत. अनफोल्ड सिंपल या ठिकाणी अनफोल्ड नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. ॲनिमेशनवरती यायचं. मित्रांनो एक इनवरती यायचं. लाईटवरती यायचं. लाईटवरती आल्यानंतर ब्लर नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. ब्लर, आपण ब्लर सर्च मारूयात. इनवरतीच आहे ब्लर. ओके, होरिझॉन्टल ब्लर नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार. होरिझॉन्टल ब्लर. सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ जी आहे, याची लेंथ मित्रांनो ॲनिमेशनची या 1.2 सेकंड ठेवून घ्यायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे. परत ॲनिमेशनवरती यायचे. परत कॉम्बोवरती यायचे. कॉम्बोवरती येऊन पॉपी कँडी नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल पॉपी कँडी नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे. ॲनिमेशनवरती यायचं. कॉम्बोवरती येऊन बाउन्सी रश नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार. बाउन्सी रश. सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. मित्रांनो परत यायचं ॲनिमेशनवरती. परत कॉम्बोवरती. परत पेंडुलम 1 नावाचं इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके, पेंडुलम 1 नावाचं इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. मित्रांनो परत ॲनिमेशनवरती यायचं. परत कॉम्बोवरती येऊन पेंडुलम 2 नावाचं इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. इकडे 1 इकडे 2. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. मित्रांनो परत ॲनिमेशनवरती यायचं. याला पेन राईट नावाचं इफेक्ट बघायला भेटेल. सिंपल पेन राईट नावाचं इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. परत यायचं ॲनिमेशनवरती. ॲनिमेशनवरती आल्यानंतर पॅन लेफ्ट नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. सिंपल पॅन लेफ्ट नावाचं इफेक्ट या ठिकाणी ॲड करून द्यायचा आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं. मित्रांनो परत ॲनिमेशनवरती यायचं. कॉम्बोवरती यायचं. डिस्टोर्ट लेफ्ट नावाचे इफेक्ट आहे. सिंपल डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती यायचं. कॅम मोशनवरती डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. डिस्टोर्ट राईट ॲड करून बाकी याची लेंथ फुल ठेवायची आहे. ओके, लास्टच्या फोटोपाशी यायचं. परत यायचं ॲनिमेशनवरती. कॉम्बोवरती येऊन एक डायनॅमिक शेक 2 नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार. डायनॅमिक शेक 2. सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, बाकी राईटवरती क्लिक करून द्या. राईटवरती क्लिक केल्यानंतर स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं. स्टार्टिंग पॉईंटपाशी आल्यानंतर परत यायचं. व्हिडिओ इफेक्ट परत त्याच्यानंतर ट्रेंडिंगवरती यायचं. मी डायमंड झूम नावाचं इफेक्ट ॲड करतो. तुम्ही दुसरं कोणता पण ॲड करू शकतो झूममध्ये. ओके, डायमंड झूम मी ॲड केला. बाकी याची लेंथ जेवढी तेवढी ठेवून घ्यायची आहे. ओके, समोर याची 4 सेकंदापाशी एकदम 4 सेकंदापाशी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे. परत याचे मित्रांनो बॉडी व्हिडिओ इफेक्टवरती. ओके, व्हिडिओ इफेक्टवरती याला ट्रेंडिंगवरती यायचं. एक इंजेक्ट सब्जेक्ट नावाचं मला इफेक्ट बघायला भेटणार आहे. इंजेक्ट काहीतरी आहे. सब्जेक्ट हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. बाकीची लेंथ इतकीच ठेवायची फोटोवरती. ओके, 7 सेकंदापाशी यायचं. 7 सेकंदापाशी येऊन परत यायची. व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक स्लॅश रिव्हील नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. स्लॅश रिव्हील. सिंपल या ठिकाणी स्लॅश रिव्हील नावाचं इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं. मित्रांनो 8 सेकंदापाशी येऊन परत याचे व्हिडिओ इफेक्टवरती व्हाईट फ्लॅश 2 नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. सिंपल व्हाईट फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. ओके, व्हाईट फ्लॅश 2. बाकी ह्या इथेच थांबा 8 सेकंदापाशी. परत त्याच्यावर व्हिडिओ किंवा बॉडी इफेक्टवरती दोन्हीवरती बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. बटरफ्लाय ड्रीम. ओके, 11 सेकंदापाशी यायचे. मित्रांनो परत यायचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती. ट्रेंडिंगवरती यायचं. ट्रेंडिंगवरती त्याच्यानंतर एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे. फ्रॅगमेंट क्लोन. सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. ओके, बाकी परत यायचं आपल्याला 13 सेकंदापाशी आल्याच्यानंतर परत यायचे बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर परत ग्लोईंग लाईन्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. सिंपल ग्लोईंग लाईन्स नावाचा इफेक्ट या ठिकाणी ॲड करून द्यायचा आहे. ओके, आता याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं.
ओके 16 सेकंदापासून म्हणजे एक टोटेम फिल्म्स नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार. टोटेम फिल्म्स सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करायचा मला टोटेम फिल्म्स. ओके आता आणखीन यायचं आहे 29 आणि 18च्या मध्ये. परत यायचे मित्रांनो ग्लोईंग लाईन्सवरती आल्यानंतर एक गेओमेट्रिक लेझर नावाचा मला इफेक्ट बघायला भेटणार. गेओमेट्रिक लेझर सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा गेओमेट्रिक लेझर. ओके बाकी काय जेवढे काय आपले इफेक्ट आहेत तर ते आपले इफेक्ट घेतलेले आहेत. राहायला विषय ट्रान्झॅक्शन त्यासाठी व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं. व्हाईट बॉक्सवरती क्लिक केलं सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करून ब्लँच नावाचं तुम्हाला इफेक्ट सर्च मारून देतो. ब्लँच सिंपल या ठिकाणी इफेक्ट ॲड करून घ्यायचा. एक नंबरच येऊन जाणार आहे. बाकीचे लेंथ 0.1 सेकंड ठेवून ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं. ओके डायरेक्ट बाहेरच फेकलं आहे. आता काहीच करायचं नाही फक्त स्क्रीन काय होईल बंद होऊ द्यायची नाही. ॲप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं. ओके आपण परत दुसऱ्या आतमध्ये नो प्रॉब्लेम. हे बघा ते ॲप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक केलं की एकाच क्लिकमध्ये सगळ्या क्लिकला जाऊन बसणार आहे. ओके बाकी यामध्ये तुम्हाला फिल्टर वगैरे ॲड करायचे फिल्टर ॲड करून घ्या. गायचा विषय असं की मी आहे दवाखान्यामध्ये असल्यामुळे मला पण टाईम करायला म्हणजे मला पण काय म्हणतात ते रेकॉर्डिंग करायला टाईम भेटत नाही त्यामुळे थोडं समजून घ्या. ओके लवकरच आपला चांगल्या प्रकारे व्हिडिओ होईल. तोपर्यंत भेटूया नवीन जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलवरचे एकदम जबरदस्त व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. ओके तर बाय, टेक केअर.